विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर महाराष्ट्रात महायुतीचे सरकार पुन्हा सत्तेत येणार आहे। परंतु आता नवीन मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। मात्र महायुतीने यंदाची विधानसभा निवडणूक कोणाच्या नेतृत्वाखाली लढवली, त्या एकनाथ शिंदेंनाच पुन्हा मुख्यमंत्री करायचं की त्यांच्या नेतृत्वाखाली 2021 ला सत्ता बदल झाला त्या देवेंद्र फडणवीसांवर राज्याची धुरा सोपवायची यावर महायुतीने निर्णय घेतलेला नाही। अशातच आता 26 नोव्हेंबरला विद्यमान विधानसभेची मुदत संपली आणि एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देखील दिला आहे। त्यामुळे आता नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होईपर्यंत काळजीवाहू मुख्यमंत्री म्हणून त्यांच्यावर राज्यपालांनी जबाबदारी सोपवली आहे। त्यामुळे निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर देखील महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद जसं निवडणुकांच्या आधी चर्चेत होतं, अगदी तसंच ते निवडणुकीत निकाल लागल्यानंतरही चर्चेत राहिलं आहे। तर आता आपण या पार्श्वभूमीवर राज्याला आजपर्यंत किती मुख्यमंत्री लाभले आहेत आणि सर्वाधिक काळ आणि सर्वात कमी काळ मुख्यमंत्री पदावर नेमकं कोण राहिलं आहे हे जाणून घेऊयात। तर महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत 26 नोव्हेंबर 2024 पर्यंत 26 वेळा मुख्यमंत्र्यांचा शपथविधी झाला आहे। यामध्ये 20 जणांनी राज्याच्या प्रमुख पदाची जबाबदारी देखील पार पाडली आहे। तर यापैकी सर्वाधिक 3 वेळा शरद पवारांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। त्यांच्या खालोखाल शंकरराव चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस यांनी 2 वेळा मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे। याशिवाय महाराष्ट्राचा मुख्यमंत्री पदाच्या एकूण कार्यकाळाचा विचार केला तर महाराष्ट्राच्या प्रमुखपदी वसंतराव नाईक हे राहिले आहेत। वसंतराव नाईक यांनी 5 डिसेंबर 1963 ते 21 फेब्रुवारी 1975 असं तब्बल 11 वर्ष 78 दिवस सलग मुख्यमंत्रीपद भूषवलं आहे। त्यापाठोपाठ शरद पवारांनी 3 टर्म मिळून जवळपास 6.5 वर्ष महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी पेलवली आहे। त्यानंतर देवेंद्र फडणवीस 2 टर्म मिळून 5 वर्ष 17 दिवस राज्याच्या मुख्यमंत्रीपदी होते। दरम्यान देवेंद्र फडणवीस हे सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहिलेल्या व्यक्तींमध्ये 3ऱ्या क्रमांकावर असले तरी देखील सर्वात कमी काळ म्हणजे 5 दिवसांसाठी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी राहिल्याची नोंद देखील देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरच आहे। कारण राष्ट्रवादीचे अजित पवार यांच्यासह देवेंद्र फडणवीसांनी 2019 साली भल्या पहाटे शपथ घेतली होती। त्यानंतर अवघ्या 5च दिवसात त्यांचं सरकार कोसळलं होतं। त्यामुळे सर्वाधिक कमी काळ मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांना ओळखलं जातं। यासोबतच महाराष्ट्रात आजपर्यंत 3 वेळा राष्ट्रपती राजवट ही लागू झाली आहे। यामध्ये सर्वात आधी 17 फेब्रुवारी 1980 ते 8 जून 1980 अशी तब्बल 112 दिवसांसाठी राष्ट्रपती राजवट होती। त्यानंतर 28 सप्टेंबर 2014 ते 30 ऑक्टोबर 2014 अशी 32 दिवस आणि अगदी 4 वर्षांपूर्वी 2019च्या सत्ता संघर्षादरम्यान 12 नोव्हेंबर ते 23 नोव्हेंबर अशी 11 दिवस राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती। तर आता चर्चेत असलेल्या मुख्यमंत्री पदावर यावेळी कोण विराजमान होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी स्प्रेड इटला सबस्क्राईब करा।